आता डिप्रेशन हे लोकांना खूप सर्वसाधारणपणे परिचित असलेली संज्ञा आहे. म्हणजे आता बघा, अलीकडे खूप पाऊस पडतोय, मग ते वेदर ब्युरोवाले काय सांगतात, नाही तो अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात जरा हवेचा दाबाचा पट्टा कमी झालाय, त्याच्यामुळे वारे जोरात वाहू लागलेत आणि पाऊस कोसळतोय. म्हणजे डिप्रेशन हा शब्द वेदर ब्युरोमध्ये वापरतात. डिप्रेशन हा शब्द तर स्टॉक एक्सचेंज मधल्या लोकांचा अत्यंत आवडता आहे. डिप्रेशन इन द मार्केट असं तरी म्हणत असतात. कधी कधी म्हणतो, अरे मला कंटाळ, जरा डिप्रेस्ड वाटतंय. हा शब्द अनेक वेळा वापरला जातो. परंतु जेव्हा मनोविकार तज्ज्ञ माझ्यासारखा किंवा मानसशास्त्रज्ञ हा शब्द वापरतो, त्याला एक डेफिनेट मिनिंग असतं, त्याला एक निश्चित अर्थ असतो आणि त्यातल्या लक्षणांचा एक विशिष्ट समूह असतो. त्यातलं अर्थात महत्वाचं म्हणजे उदास वाटणे, दुःखी वाटणे, कशातही इंटरेस्ट न वाटणे आणि शरीरावर त्याचा बराच परिणाम होणे. म्हणजे भूक न लागणे, झोप न लागणे किंवा खूप भूक लागणे, खूप झोप लागणे, ॲजिटेट होणे, अस्वस्थ होणे किंवा अगदी गप्प बसून राहणे, कसल्या इच्छाच न वाटणे, म्हणजे कशात रामच वाटत नाही, निरुत्साह वाटतो. कोणी म्हटलं की चल बाय, नको रे, काय करायचं. कधी कधी असं वाटतं एकटं बसलं तर बरं, कधी कधी वाटतं चार चौघात असली तर बरं. मन स्थिर राहत नाही.